आरोग्यदायी स्वयंपाकगृहातूनच निरोगी आणि आनंदी कुटुंबाची निर्मिती होते, असे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले। आरोग्यदायी स्वयंपाकगृहातूनच निरोगी आणि आनंदी कुटुंबाची निर्मिती होते, असे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले। जिभेच्या चवेसाठी स्वयंपाकगृह सजल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। यामुळे वैद्यकीय क्षेत्र हे जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री बनत चालली आहे। निरोगी व आनंदी कुटुंबासाठी आरोग्यदायी स्वयंपाकगृह महत्त्वाचा ठरत आहे। या संकल्पनेने आनंदी कुटुंबाची अनुभूती मिळणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित सावित्री ज्योती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, जिल्हा विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे यांच्यासह ॲडव्होकेट दिनेश शिंदे, अनंत द्रविड, गौतम कुलकर्णी, जयेश शिंदे, ॲडव्होकेट गायत्री गुंड, ॲडव्होकेट तुषार शेंडगे, ॲडव्होकेट अक्षय ठोकळ, विद्या शिंदे, मनीषा भिंगारदेवे, आरती शिंदे, ज्ञानदेव पांडुळे, भाऊसाहेब पादीर, दीपाली उदमले तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या। पुढे बोलताना पद्मश्री पवार म्हणाले की खेळामुळे शरीर सदृष्ट झाले आहे आणि त्याचा उपयोग ग्रामविकास व सामाजिक कार्यात अधिक प्रभावीपणे करता आला। सामाजिक चळवळींना बळ देणे अत्यंत आवश्यक असून त्यातून समाजाला योग्य दिशा मिळते। महिलांसाठी आयोजित केलेला हा सावित्री ज्योती महोत्सव म्हणजेच महिला सक्षमीकरणाची नांदी आहे। पैसा व प्रतिष्ठेच्या जीवनातील आनंद अधिक महत्त्वाचा असून स्वावलंबी व आनंदी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्यांनी नमूद केले। यावेळी न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी सावित्री ज्योती महोत्सवाचे कौतुक करताना सांगितले की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महिलांसाठी ही एक मोठी वर्णी ठरत आहे। राज्यातील विविध नामांकित व दर्जेदार उत्पादनाने एका छताखाली उपलब्ध होत असल्याने नगरकरांना मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत। या महोत्सवातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने अत्यंत सकारात्मक पाऊल आहे। अनेक महिलांनी स्वतःच्या उत्पादनांचा स्वतंत्र ब्रँड निर्माण केल्याचा आनंद येथे पाहायला मिळतोय। 10 वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या या महोत्सवाचे त्यांनी विशेष कौतुक केले। महोत्सवाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपाला पाणी अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांनी बचत गटांच्या वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाला भेट देत त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली आहे। या 4 दिवसीय महोत्सवात अकोले राजूर येथील हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी, काळभात, पेढे, गावरान कडधान्य, सोनमाळ, राहुरीचे गावरान तूप, विविध प्रकारचे मसाले, जळगावचे तांब्याचे दिवे, ज्वारी व नाचणी पापड, जामखेडची लाकडी पोळपाट लाटणे, आवळ्याचे पदार्थ, मेहंदी, मॅग्नेट थेरपी, आयुर्वेदिक उत्पादने, आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन, सेंद्रिय गुळाचा बासुंदी चहा, कॉफी, लेमन टी, रांगोळ्या, हस्तनिर्मित दागिने, वुलन प्रोडक्ट्स, स्किन केअर, खाकर चटण्या, मुखवास, सर्व प्रकारचे पापड, उन्हाळी पदार्थ, खेळणी, पर्स, औषधी, पूजा साहित्य, साड्या, रेडीमेड ब्लाऊज, हर्बल कॉस्मेटिक्स, लहान मुलांचे कपडे, गुळ पावडर, माठातले लोणचे यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। यावर्षी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड, हिंगोली, नांदेड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला लघुउद्योगांचा या महोत्सवात मोठा सहभाग आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्होकेट दिनेश शिंदे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले। सृष्टी उदमले या विद्यार्थिनीने सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी केले तर आभार अनंत द्रविड यांनी मानले। सामाजिक चळवळीची दिशा खूप महत्वाची असेल। आता महेशजी आणि त्यांची टीम 1 रुपया कोणाकडून घेत नाही डोनेशन, परंतु 10 वर्ष ते नगरकरांसाठी एवढं छान काम करत असतात। 12 तारखेला स्वामी विवेकानंदांचा उत्सव, युवा उत्सव म्हणून आपण सुरू केला आणि क्रीडाधिकारी कार्यालयाच्या माध्यमात तो कंटिन्यू झाला आणि त्यातूनच आजच्या या कार्यक्रमात सुद्धा आपण तोही उपक्रम 3 दिवसामध्ये घेत असतात।
म्हणून यातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांनाही आपण सन्मानित करत असतात. सर्वात महत्वाचं की जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या माता भगिनी सुंदर आणि चांगलं काम करतात बचत गटांचं, त्यांनाही या ठिकाणी एक संधी मिळत असते. आणि आज आपण पाहतो की घरातील महिलांना फारसं बाहेर पडायला वेळ मिळत नाही. आदरणीय पैठणकर सरांनी या ठिकाणी सांगितलं उद्या रविवार आहे आणि मी त्यांच्या सौभाग्यवतींना घेऊन उद्या खरेदीसाठी येणार आहे. म्हणून कुटुंबातील महिलांना अशा कारणामुळे घरातून बाहेर पडायला मिळत असत आणि तो एक आनंद असतो. महिलांनी केलेले उपक्रम ते पाहणं आणि ते खरेदी करणं आणि त्यांना 2 पैशाचा आर्थिक पाठबळ देणं हे सुद्धा या बचत गटाच्या माध्यमातून खूप महत्वाचं असतं. परंतु आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आता संपूर्ण जगाचं आरोग्य खूप अडचणीत आहे आणि त्याला मूळ कारण जे किचन फॉर टेस्ट, जिभेसाठी जे स्वयंपाकघर आता काम करत आहे ते आरोग्याची सर्वात मोठं संकट घेऊन आलेलं आहे. आणि त्यामुळं मेडिकल ही जगाची सर्वात मोठी इंडस्ट्री झालेली आहे, हेल्थ इंडस्ट्री. आणि त्याचे कवच पण खूप आलेले आहे. पण कवच घेऊन आनंदी आरोग्य होऊ शकत नाही. म्हणून आपलं स्वयंपाकघर किचन फॉर हेल्थ मग गेली 5 वर्ष आम्ही या कन्सेप्टनी गावात काम करतो. आरोग्यदायी स्वयंपाकघर, हॅपी फॅमिली हॅपी विलेज, आनंदी कुटुंब आनंदी गाव. आणि असंच गेल्या महिन्यामध्ये भारतभरातील जवळजवळ 400 ते 500 लोक वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि जवळजवळ 18 राज्यातून आले होते. 3 दिवसाचं खूप चांगलं शिबिर आम्ही हिवरे बाजारला केलं. एकही पैसा कोणाचा नव्हता, डोनेशन नव्हतं, स्पॉन्सरशिप नव्हती, कॉन्ट्रीब्युट करायचं. आणि त्यांनी विषय होता मध्यस्थ दर्शन नावाचं. हे नागराजी यांचे एक कन्सेप्ट खूप सुंदर होते जे अमरकंटक मध्य प्रदेश मध्ये करायचे. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर स्वतः त्यांच्या केंद्राला जाऊन आले होते की एक आनंदी शिक्षण व्यवस्था कशी करता येईल. आणि त्यांची टीम आमच्या जोडली गेली. त्यांचा तो विषय आमचं ग्रामीण विकासाचा. यातून एक स्वावलंबी समाज, आनंदी समाज आपल्याला निर्माण करता येईल का? पैशाच्या मागे पडणारा समाज तो आनंदाच्या मागे घेऊन जाता येईल का? हा तो कन्सेप्ट होता. आणि त्यामध्ये खूप मोठे IIT झालेले लोक होते. एक तर DRDOचे डायरेक्टरचा मुलगा आणि सोनबाई, दोघं IIT US मध्ये होते. सगळं सोडून दिलं आणि आता आनंदासाठी पैसा मिळाला भरपूर पण आनंद मिळत नाही लक्षात आल्यावर ते 2 दिवस आमच्याकडे मुक्कामी होते. एक उद्योगपती ज्यांचं 200 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा, ते 3 दिवस आमच्या सतरंजीवर झोपत होते हिवरे बाजारमध्ये. म्हणजे हिवरे बाजारचा उद्देशच आहे की जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि आनंदासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने हा प्रयत्न असो. म्हणून आपले जे स्टॉल आहेत, कारण आता काय खावं ही एक मोठी समस्या आहे. कशात भेसळ नाही हे आता सांगता येत नाही. आणि म्हणून आनंददायी कुटुंब व्हायचं असेल तर स्वयंपाकघर आनंदी झालं पाहिजे. सगळ्या युरोपियन कंट्री जे आहेत आता आरोग्याच्या दृष्टीने खूप संकटात आहे. आणि भारतीय आरोग्य जे आहे, भारताचं खानपान जे आहे, जे 3,500 वर्षापूर्वी बागभट्ट नावाच्या आहार शास्त्रज्ञाने सांगितलं होतं काय खावं, किती खावं, काय प्यावं, काय पिऊ नये आणि केव्हा झोपायचं. म्हणून आपण सर्वांनी याच दृष्टिकोनातून भविष्य काळाची वाटचाल करावी. आपल्या या महिती आणि तुमच्या टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अचानक तुम्ही पाहुणा म्हणून मला स्वीकारलं त्याबद्दल मनस्वी धन्यवाद मानतो. आणि त्यांनी सांगितलं की आपल्या माझ्यासाठी फारसं प्राऊडली नाही, मी कुठेही एकही रुपया कोणाचाही कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर एकही रुपया कोणाकडून कधी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी एका फोनवरती हो म्हणतो, हो म्हणलं तो जातोच आणि नसल तर मात्र जाणं शक्य होत नाही. तरी काही माणसं नाव टाकून देतात आणि मग फोन यायला सुरुवात होती
की पत्रिकेवर नाव हे म्हणून आम्ही आलो, पण ते काही चुकीने ते होताच. आणि शिवाय दुसरं की मी माझ्याच गाडीने, आता मला जी गाडी अर्थात महाराष्ट्र शासनाची गाडी आहे, राज्याच्या आदर्श गाव योजनेचा कार्याध्यक्ष असल्यामुळे गेली 16 वर्ष आणि त्या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात 5 आदर्श गाव करायचे. आणि तो कार्यक्रम पूर्वी आदरणीय अण्णासाहेब हजारे अध्यक्ष होते आणि 2008 पासून त्या योजनेचा मी अध्यक्ष आहे. त्यावेळी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि नामदार बाळासाहेब थोरात यांनी ती जबाबदारी मला दिली. आणि 14ला बदल झाल्यावर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या योजनेची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यामुळे कोणाचंही मी मानधन घेत नाही आणि गाडीचा खर्च कोणालाही मागत नाही. या आयोजनामध्ये जो सहभाग आहे, जे आपलं कार्य आहे ते कौतुकास्पद असंच आहे. मी माझ्या जिल्हा विकास परिषदेतर्फे आपल्याला या कार्याला शुभेच्छा देतो. आणि 95 स्टॉल इथे लागलेत शिंदे साहेब, 95 स्टॉल लागलेत आणि शक्य झालं तर उद्या मी सपत्निक सुट्टी असल्यामुळे होतो. म्हणजे संध्याकाळी पण एक प्रयत्न करतो, कारण अशी स्टॉल तिला दाखवल्यावर म्हणजे ती मला थोडी खुश तरी राहील माझ्यावर परिस्थिती. त्यामुळं आणि बघा ना किती त्या ऍक्टिव्हिटी किती बघतात ते बघा ना. म्हणजे सकाळपासून निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य आणि त्याबरोबर मोफत कायदेशीर विषयक मार्गदर्शन सुद्धा. नंतर पुढचं पुन्हा भजन स्पर्धा, लोककला स्पर्धा आणि ब्युटी टॅलेंट शो यासारखे विषय आपण वेगवेगळे विषय आपण या सप्ताहामध्ये घेतात. आपलं कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. 17 जानेवारी कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रस्ता, अहिल्यानगर येथे सावित्री ज्योती महोत्सवाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे माननीय योगेशजी पैठणकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वरजी फरांगे साहेब, विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेशजी लगड साहेब, अशा विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते ते संपन्न झालेले आहे. या मान्यवरांनी स्टॉलला भेटी दिल्यात, त्याचबरोबर त्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली आणि उपस्थित स्टॉल धारकांना मार्गदर्शन केलं. सकाळपासून हस्ताक्षर, निबंध, चित्रकला, समूह नृत्य, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या. त्याचं प्रभावी असं सूत्रसंचालन गौतम कुलकर्णी यांनी केलं. आभार आनंदजी द्रविड गुरुजी यांनी केले. परीक्षक म्हणून ॲडव्होकेट गायत्री गुंड, त्याचबरोबर ॲडव्होकेट अक्षय ठोकळ, ॲडव्होकेट विद्या शिंदे, जयश्री शिंदे, त्याचबरोबर शाहीर कानू सुंबे, अशा विविध मान्यवरांनी या ठिकाणी परीक्षक म्हणून काम पाहिलं. या सर्व मान्यवरांचं, परीक्षकांचं मी सावित्री ज्योती महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. बचत गटातील स्टॉल धारकांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी. त्यांना बऱ्याचशा महिलांना खूप इच्छा आहे, खूप कला कौशल्य आहे, त्या अनेक प्रकारच्या वस्तू घरी बनवतात, चांगल्या पद्धतीने बनवतात, परंतु त्यांना एक बाजारपेठ मिळत नाही, मार्केटिंगची संकल्पना त्यांना लक्षात येत नाही. तर त्यांना एक हक्काचं बाजारपेठ या ठिकाणी मिळावं, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, त्यांच्यामध्ये प्रेरणा मिळून त्यांनी सक्षम व्हावं. महिला सक्षमीकरणाचा हा जय युवा अकॅडमीचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय युवा सप्ताह आणि सावित्रीबाई फुले सावित्री ज्योती महोत्सव आम्ही दरवर्षी हे 10वं वर्ष आहे आम्ही साजरा करतोय. राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त सावित्री ज्योती महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी आज या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आदरणीय पोपटराव पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि हे या महोत्सवाचं 10वं वर्ष आहे. जय युवा अकॅडमीचे श्री ॲडव्होकेट महेश शिंदे सर यांच्या पुढाकारामधून जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या सामाजिक संस्था, त्याचबरोबर महिला बचत गट यांच्या माध्यमामधून या ठिकाणी 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत या विविध
खाद्यपदार्थ असतील, विविध हँडमेड वस्तू असतील, गृहोपयोगी वस्तू असतील, या सर्वांचं एक स्टॉल या ठिकाणी नगरकरांसाठी उभारण्यात आलेला आहे. आणि मी या महोत्सवाकरता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व नगरकरांनी देखील या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी अशी एक विनंती सर्वांना करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.